पिंपरी चिंचवडसह पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू तांडव। मग गुत्तेदारांसाठी कोणी टाकला मांडव। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 13 ते 14 जणांचा मृत्यू झालाय। काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे। गेल्या 2 दिवसांपासून हे मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण ना खेद ना खंत अशी परिस्थिती पोलीस आणि प्रशासनाकडे आहे। कारण या सगळ्या घटनांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस आज मात्र आपल्या सुस्तीची नशा उतरली की काय म्हणून खडबडून जागे झालेत। आता दारू गुत्त्यांवर छापे टाकायला लागलेत। हे गुत्ता चालक नेमके कोण आहेत त्यांना पकडायला लागलेत। पण मंगळवार बुधवार या 2 दिवसांमध्ये जे मृत्यू सत्र घडलं त्याला जबाबदार कोण। 13 ते 14 जणांचा मृत्यू झाला आणि साऱ्या महाराष्ट्रात या घटनांमुळे एकच हाहाकार उडाला। हे विषारी दारूचे बळी आहेत की पोलिसांच्या सुस्तीच्या नशेचे बळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर आता शोधण्याची वेळ आली। या प्रकरणी 8 जणांना अटक झाली आहे। योगेश वानखेडे जो दारूचं वितरण करत होता आणि गुत्ता चालक कर्नल सिंग विरखा यांच्यासह 6 जणांना अटक झाली आहे। पण बाकीच्यांचं काय, ज्यांचे गुत्ते राजरोसपणे याच पोलिसांच्या वरदहस्तामुळे सुरू आहेत। अर्थपूर्ण संबंध आणि मग गुत्तेदारांना अभय यामध्ये बळी जातोय तो सर्वसामान्यांचा। खरं तर या सगळ्या प्रकरणाचं उत्तर आता राज्य उत्पादन शुल्क या विभागानं देणं अपेक्षित आहे। जे अतुल कानडे या विभागाचे अधीक्षक आहेत त्यांनी असं म्हटलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय आणि तो या विषारी दारूमुळे। उरलेले जे 5 जण आहेत त्यांचा मृत्यू झालाय पण वेगवेगळ्या कारणांनी। पण प्रत्यक्षात काय सांगतंय तर प्रत्यक्षात घटना ही सांगते की या दारू गुत्त्यांवर एकाच वेळी अनेक जण दारू प्यायला गेले होते। मंगळवार असो बुधवार असो, आणि मग याच दरम्यान कुणाला घरी येऊन चक्कर यायला लागली, कुणी चक्कर येऊन बाथरूममध्ये पडलं, कुणाला उलट्या झाल्या, मळमळू लागलं, कुणाच्या तोंडाला फेस आला। खरं तर दापोडी फुगेवाडी या भागात गेल्या 3 महिन्यांमध्ये 18 ते 20 जणांचा तोंडाला फेस येऊन मृत्यू झालाय, पण त्याकडे लक्ष कोण देत आहे। याच भागात दापोडी असो किंवा फुगेवाडी गेल्या 15 वर्षांपासून दारूचे गुत्ते सुरू आहेत, फुगेवाडीत पण आणि दापोडीत पण। खरं तर हे गुत्ते खुलेआम सुरू आहेत। कुणाचा अभय आहे आणि कुणाचा वरदहस्त आहे। इथं लोहमार्ग आहे, त्याच्या अलीकडच्या बाजूला दापोडी पुलाजवळ डेक्कन पेपर बॉक्स शेजारी इंदर सिंग नावाच्या इसमाचा एक दारूचा गुत्ता आहे। हा तर सर्वात मोठा गुत्ता आहे। कुठं आहे हा इंदर सिंग? त्याच ठिकाणी दापोडी पुलाजवळच्या या गल्लीत त्याचा हा गुत्ता। दापोडी आणि फुगेवाडीतील कष्टकरी कामगार नागरिक या ठिकाणी येऊन दारू घेतात। आता त्यांचे पोलिसांशी लागे संबंध आहे, या इंदर सिंगचे पोलिसांशी लागे बांधे आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा आहे। 15 वर्षांपासून या दारू गुत्त्यांना कुणाचा अभय आहे? खरं तर दारू माफियांचे पोलिसांशी काय संबंध आहेत हे वेगळं सांगायची गरज काय आहे? फुगेवाडी परिसरात कामगार वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे। रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत, त्या ठिकाणी कष्टकरी कामगार राहतात। महामार्गाच्या पलीकडं तिथं वसाहत देखील आहे, तिथंही आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होते। आता दापोडीत तर दारू विक्री होते ती पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 ते 300 मीटर परिघात। मग हे दारू विक्री पोलीस ठाण्या शेजारीच कशी काय चालते? इतक्या वर्ष पोलीस प्रशासन काय झोपलंय? याच भागातील कष्टकरी दारू पिण्यासाठी येत जातात। आता याच वेळी योगेश वानखेडे हे नाव पुढे आलं, याला अटक करण्यात आली। हा पठ्ठ्या काय करायचा? गाडीमध्येच थांबवायचा आणि दारू वितरण करण्यापूर्वी त्यामध्ये स्पिरिट अर्थात मिथेनॉल नामक द्रव पदार्थ मिसळायचा। या ठिकाणी कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये ही दारू विक्री केली जाते। दापोडी पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ लोकलनं देखील दारूचे फुगे आणि बॅरल या ठिकाणी आणले जातात। कुणाच्या आशीर्वादामुळे? लोकलमधून ही बेकायदा दारू वाहतूक चालते तरी कशी? आता हे दारूधंदे सुरू असल्याचं स्थानिक नागरिकांना कळतं, पोलिसांना कळू शकत नाही। बाहेरून दारू आणली जाते आणि विकली जाते। आता त्यावर कारवाई नको? खरं तर ही कारवाई व्हायला पाहिजे।
या सगळ्यांमध्ये पहिला मृत्यू झाला तो बाबा शेख यांचा, दुसरा मृत्यू झाला अकबर पठाण, तिकडे 2 भाऊ, सख्खे भाऊ राठोड बंधू यांचा देखील मृत्यू झाला. अहो तिकडे फुगेवाडीच्या स्मशानभूमीत किंवा दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करायला सुद्धा जागा नव्हती. शेवटी शेजारच्याच एका घाटावर नेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकी वाईट परिस्थिती या घटनेमुळे उद्भवली. आता पोलिसांकडे नोंद नाहीये, तक्रार नाहीये, म्हणून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करायचं. दापोडी फुगेवाडी परिसरात दारूचे गुत्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. सर्रासपणे देशी आणि गावठी दारूची विक्री केली जाते. आता याबाबत पोलिसांना माहिती असूनही कारवाई होत नाही हे विशेष आहे. काही मजूर कामगार मंगळवारी दारू अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांना त्रास झाला. यामध्येच बाबा शेख यांचा पहिला मृत्यू झाला. नंतर अकबर पठाण यांचा मृत्यू झाला. अकबर पठाण इलेक्ट्रिशियन होते, बाबा शेख हे सुतार काम करत होते आणि सर्वजण राहत कुठे होते? 400 मीटरच्या परिघात. याचाच अर्थ हे सगळे दारूच्या गुत्त्यावर गेल्यानंतर त्यांना हा त्रास सुरू झाला आणि मृत्यू झाला. तरी देखील पोलीस म्हणतात की बाकीच्यांचा काही अन्य कारणांमुळे मृत्यू झालाय. म्हणजे प्रश्न असा उरतो की 18 ते 20 जणांच्या तोंडाला फेस गेल्या 3 महिन्यांपासून येऊन मृत्यू झालाय. अनेक जण गंभीर आहेत. YCM मध्ये काही जणांचा उपचार सुरू असण्यापूर्वीच मृत्यू झाला. मग त्याला जबाबदार कोण? पुण्यातल्या काळेपडळ भागात असो किंवा हडपसर भागात, इथे देखील एकूण मिळून 5 जणांचा मृत्यू झालाय. आता या योगेश वानखेडेला अटक झाली आहे. आता त्याच्यावर तर याआधीही गुन्हे दाखल होते. हा विषारी स्पिरिटयुक्त दारू म्हणजेच मिथेनॉल या सगळ्या दारूमध्ये मिक्स करायचा. आता या सगळ्या भागांमध्ये जे मृत्यू घडलेत तिथल्या हटबट्ट्या, गावठी दारू विक्रेते यांच्याच या सगळ्या गुत्त्यांमधून हे क्लिअर झालंय की गेली 15 वर्षांपासून हे धंदे इथं सुरू आहेत. पण त्याकडे मात्र पोलिसांनी कानाडोळा का केलाय? या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यामुळं तीव्र संताप व्यक्त होतोय. तिकडे मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट म्हटले ही एक प्रकारची हत्याच आहे. आम्ही या प्रकरणाच्या मुळापाशी जाऊ आणि सगळ्यांना शोधून काढू. खरं तर परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रासपणे विकली जात असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. म्हणजे नागरिकांना कळते ते पोलिसांना कळू नये. पिंपरी चिंचवड पोलीस कधी जागे होणार? पुण्यात पण तीच परिस्थिती आहे. वेगळं काय आहे? पिंपरी चिंचवड पोलिसांनी मात्र वेगळाच दावा केला. 8 पैकी 5 नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झालाय. आता हे 8 पैकी 5 व्यक्ती जे मृत्युमुखी पावलेत ते मृत्यूपूर्वी त्यांना देखील तीव्र चक्कर आलीच होती. आता असाच दावा खुद्द पोलिसांनीच केलाय. त्यामुळे नेमक्या पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. काही जणांची प्रकृती गंभीर आहे, काही जणांवर उपचार सुरू आहे. पण हे एवढं सगळं सुरू असताना जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा कुठं पोलिसांच्या सुस्तीची नशा उतरते आणि मग पोलीस खडबडून जागे होतात. हे दुर्दैव नाही का? आता प्रश्न असा उरतो की गेली 15 वर्षांपासून या दारू गुत्त्यांना अभय देणारे, वरदस्त आणि त्यांच्यासाठी मांडव टाकणारे नेमके आहेत तरी कोण? याचं उत्तर आता शोधायची वेळ आली आहे. पाहत रहा LS मराठी.